राज्य सरकारकडून मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विहार भवनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ ठाण्यातील नितीन कंपनी परिसरामध्ये मनसेच्या वतीने या बॅनरच्या माध्यमातून सरकारच्या धोरणावरती जोरदार टीका करण्यात आली। बॅनरवर भवन नाही संदेश आहे या मथळ्याखाली व्यंगचित्रातून सरकारच्या धोरणावरती थेट निशाणा साधण्यात आलेला आहे। राज्य शासनाने मुंबईत विहार भवन उभारण्यासाठी तब्बल 314 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यासाठी भूखंडही देण्यात आलेला आहे। मात्र एकीकडे अशा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असताना दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे। राज्य सरकारच्या निधी मंजुरीच्या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित आणि विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठाण्यातील नितीन कंपनी परिसरामध्ये हा फलक लावण्यात आलेला होता। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या महत्त्वाच्या जागेवर सुमारे 314 कोटी रुपये खर्चून विहार भवन उभारण्याचा निर्णय हा स्थानिकांच्या हिताविरोधात असून केवळ बाहेरील मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे। मुंबईत आजही सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, निवारा आणि मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत असताना अशा प्रकारचे प्रकल्प प्राधान्याने राबवणे अन्यायकारक आहे। याविषयी अधिक माहिती मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। की सर्वात पहिला म्हणजे विहार भवन हे बिहारमध्ये बांधा, इकडे बांधायची काय गरज आहे। आज जे गोदी कामगार आहेत, जे जवळजवळ 2,500 गोदी कामगार आहेत, ते घरापासून वंचित आहेत, त्यांच्याकडे घरं नाहीये। तर सगळ्यात पहिला त्यांना घरं द्या। भवनची काही इथे गरज नाहीये, कारण आपण बघत असाल की मुंबईमधील सरकारी रुग्णालय झाले, रस्ते झाले, पोल्युशन झाले, या सगळ्या परिस्थितीपासून मुंबईतील जो मराठी नागरिक आहे तो त्रस्त आहे। त्याच्यामध्ये तुम्ही अजून लोंढे जर आणले तर त्या लोंढ्यांना स्थान कुठे देणार। आज हॉस्पिटलमध्ये बेड नसल्या कारणाने मुंबईमध्ये लोक बाहेर मरतायत। त्यांना ऑपरेशनसाठी आज बिहारी नेते काय बोलतायत की कॅन्सर पेशंटसाठी इथे आम्ही ते भवन बांधतोय। माझं हे म्हणणं आहे की पहिला जिकडे 3-3, 4-4 महिने महाराष्ट्रातील मुंबईतील स्थानिक नागरिकांना ऑपरेशनसाठी थांबावं लागतं कॅन्सरचं, तर तुम्ही अजून आले तर मग इकडचा स्थानिक नागरिक काय करणार, तो कुठे जाणार। भवन 300 कोटीचा नाही 500 कोटीचा बांधा, पण बिहारला बांधा।